रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. गेली 42 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचं नाव कमावणारे डॉक्टर दयानंद नाईक आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. गेली 52 वर्ष नाट्यक्षेत्रात ते तितक्याच समरसतेनं काम करत आहेत. त्याविषयी आपण जाणून घ्यायचे. तर डॉक्टर, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. डॉक्टर दयानंद नाईक असं म्हटलं की सांगली, मिरज किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळं नाव वैद्यकीय क्षेत्रात आहे आणि नाट्यक्षेत्रात आहे. तर मला थोडंसं असं विचारायचं आहे की आपले आई वडील आपल्यावर लहानपणी संस्कार करतात. जी. तुम्हाला थोडंसं मी भूतकाळात घेऊन जाणार आहे. बर. कसे कसे आपण घडत गेलात आणि या क्षेत्राकडे आपण कसे वळलात, हा सगळा प्रवास, नाट्यक्षेत्रातला प्रवास प्रामुख्यानं आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर थोडीशी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, इथून आपण सुरुवात करूया. हां. माझे वडील डेप्युटी कलेक्टर होते. ओके. आणि ते सांगली, मिरज तसंच अमरावती हं. या निरनिराळ्या शहरात ते असायचे. कोल्हापुरात होते. बर. तर नोकरीनिमित्त त्यांना इकडे तिकडे जायला लागायचं. त्यामुळे प्रथम मी कोल्हापूरच्या शाळेमध्ये होतो. बर. त्यानंतर सांगलीत आलो, पटवर्धन हायस्कूलला होतो, मग मिरज हायस्कूलला होतो, परत पटवर्धनला आलो. हं. जिथं जिथं वडिलांची बदली तिथं तिथं शाळेबरोबर आम्ही जायचोच. म्हणजे त्यामुळे निरनिराळ्या प्रकारची कंपनी, निरनिराळ्या प्रकारचे मित्र, हे अगदी रुटीन झालं होतं. पण ह्याच्यातलं कधी शाळेत नाटकाची काही संबंध फारसा हे नव्हता. बर. पण मला 2 बहिणी, 2 भाऊ. हं. माझी मोठी बहीण थोडंसं नाटकात काम करायची. बर. पण तेव्हा मला अगदीच काही कळत नव्हतं, इतका मी लहान होतो. आणि सगळ्यात मोठ्या भावानी पण कुठल्या तरी नाटकात काम केलं होतं, पण मी ते बघितलं नव्हतं. अच्छा. म्हणजे असं काही फारसं बॅकग्राऊंड ज्याला म्हणतो आपण, हं. तसं काही मला नाटकातलं फारसं मिळालं नाही. किंबहुना शाळा, कॉलेज नंतर विलिंग्डनला आलो मी. हं. तिथंही एक वेगळीच मंडळी असायची नाटकात. आणि तेव्हा कसं असायचं की ग्रुपसारखे अशी काहीतरी असायची. हं. हं. आणि जे अनुभवी आहेत त्यांनाच घ्यायचं. नवीन शिकून कुणी यावं थिएटरमध्ये, अच्छा. अशी काही यंत्रणा राबवली गेलेली नव्हती हं. कधी. हं. त्यामुळं तसा थिएटरशी मी काही कनेक्टेड नव्हतो. मग पुढं मला तेव्हा PDFI असायचं. हां. आता कसं 10वी 12वी आहे तसं. तर त्यानंतर मेडिकलला ॲडमिशन चुकली माझी 1 मार्काने. बर. मग मी डेंटल सर्जरीला गेलो. अच्छा. डेंटल सर्जरी म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई, GDC त्याचा शॉर्ट फॉर्म. तर त्या कॉलेजमध्ये खूप नाटकांची परंपरा होती. कारण त्या कॉलेजमध्ये बेसमेंटला एक संपूर्ण थिएटर अच्छा. आहे की जिथं 600 लोकांची बसण्याची क्षमता व्यवस्था असलेली अशी व्यवस्था आहे. आणि तिथं तालमी वगैरे तिथं चालायच्या. तर मुंबईला गेल्यानंतर मला काहीतरी वेगळे पण वाटायचं. तिथं मी तालमीला असायचो, मी बघायला जायचं आपलं. आणि मग तिथं सुद्धा काय, मुंबईमध्ये तुम्ही यू आर ॲन आउटसायडर, तर यू आर आउटसायडर. पण कधीतरी कुठलं तरी एक पात्र आलेलं नव्हतं, मग इकडे वाच असं म्हणून एकाने सांगितलं. डॉक्टर शिरीष आठवले म्हणून होते. आणि ते म्हणाले, तू अरे बरा आहे की आवाज याचा. बर. आणि मग त्यावेळी त्यांनी मला एक छोटीशी भूमिका दिली. आणि ते माझं पहिलं नाटक. ते कोणतं नाटक होतं? सद्वणी दादू, पु ल देशपांडे. बर. म्हणजे त्याच्या आधी मी कधी स्टेजवर कधीही गेलेलो नव्हतो. हं. किंबहुना एकदा अगदी सांगायला हरकत नाही, त्याच्या आधी मी कॉलेजमध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी एक बिनविरोध निवडून आलो. कोणतं बाहुली पाहिजे ना, असं तसं मला त्यांनी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह केलं. तर मला स्टेजवर जाऊन फक्त थँक्यू एवढंच म्हणायचं होतं किंवा धन्यवाद बर. असं म्हणायचं होतं. तर मला त्या दिवशी काही ते बोलता आलं नाही असं. कारण एक प्रचंड भीती होती. मुलं 100 आणि त्यांच्यासमोर जाऊन फक्त थँक्यू म्हणायचं, हे मला जमलं नाही. आणि तिथनं स्टेजवरनं जे उतरलो ते मी डेस्परेटली आय वॉज डिप्रेस्ड, की आपल्याला 2-4 वाक्य बोलता नाही आली. एवढंही जमलं नाही. काय हे बरं नाही, हे इतकं मनाला लागलं. माझा एक मित्र होता, तो म्हणाला की अरे त्यात काय आहे. आणि तो कॉन्व्हेंट आणि असं मराठी सगळं त्याला यायचं छान. तर त्याच्याशी बोलून वगैरे 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 असं मला त्याने खूप कॉन्फिडन्स दिला. आणि मग ह्या शिरीष आठवलेनी जेव्हा स्टेजवर घेतलं तर माझं पाठांतर चोख करून व्यवस्थित करायचं. काय 8-10 वाक्य होती, पण तेवढी मी अत्यंत व्यवस्थित करायचो. मग बाकीची मंडळी जरा माहीतच आहे, तालमीमध्ये चेष्टामस्करी चालते तशी. तर मी कुठल्याही चेष्टामस्करीत कधीही असायचो नाही. मग माझा डायरेक्टर म्हणाला की अरे हा एकटाच असा आहे की जो सिन्सिअरली काम करतो. म्हणजे त्या सिन्सिअरिटीचं एक ओझं माझ्या डोक्यावर देण्यात आलं. ते मला कधी नंतर उतरवता नाही आलं. मग तसं ते सुरू झालं. मग त्यानंतर 3 वर्षानंतर मी मिरजेला मला MBBSला ॲडमिशन मिळाली. अच्छा. MBBSला आल्यानंतर माझं ऑलरेडी ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मेडिसिनपर्यंत सगळं 3 वर्ष
ट्रेनिंग सॉर्ट ऑफ झालं होतं. हं, हं. मग पहिल्या वर्षी मला सगळं बऱ्यापैकी येत असल्यामुळं तिथलं नाटक करूया म्हणून मग सुरू केला मी. त्यावेळी भूमिकाच केली होती. तेव्हा त्या पहिल्या नाटकात भूमिकाच. बरं. पण ते काही गंमत म्हणजे बघा की घरातनं त्याला बाय दॅट टाईम विरोध होता माझ्या. हां. म्हणजे मगाशी तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं. वडिलांना काय माहीत नाही, पण ते असं म्हणाले की अरे नाटकात जाणं म्हणजे भिकेचं लक्षण आहे ते. हं. तुला माहीत नाही का ते बालगंधर्वांचं काय झालं, ह्या नाटकांचे काय हाल झाले वगैरे वगैरे. आणि तो काळही असा होता की नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हेल्दी असा नव्हताच. म्हणजे ते काहीतरी व्यसन आहे अशा अनुषंगानेच लोक बघायचे. पण भैयासाहेब परांजपेंच्या समोरच राहायचो मी. बरं. तर भैयासाहेबांना समोर आधार कळलं की हा इंटरेस्ट घेतोय म्हणून. आणि पहिलं आमचे श्याम शिरोडकर म्हणून डीन होते. त्यांनी साष्टांग नमस्कार बसवायचं ठरवलं. वा. लेखक अत्रे. वाचल्यानंतर अर्थात बसवणार मी नव्हतो, मला काम करायचं होतं कवीचं. तर माझे वैद्य म्हणून डायरेक्टर होते. बरं. तर वैद्य सर शिकवायचे काहीतरी आणि मग मी पाठांतराला ऑलरेडी लागायचो. 2-2 पानाचे मोनोलॉग्स होते आणि असे मोठं नाटक होतं. आता त्यावेळी जी भाषा होती हं, हं. ती इतकी अप्रतिम असायची. हे सगळे अलंकारयुक्त बरोबर. आणि साहित्यिक मूल्य खूप असलेलं ते नाटक होतं. तर ते आम्ही करत असताना त्यातले उच्चार, किती त्यातलं जडत्व काय आहे, हे सगळं सतत मी अनुभवत होतो. शब्दावरचं वजन वगैरे. वजन हं. आणि पाठांतर. हो. मग ते माझे डायरेक्टर जे होते वैद्य, ते म्हणाले की अरे तू त्याला ह्याला जरा सांग, त्याला जरा सांग. मग मी सहकलाकारांना पण मी सांगायला लागलो हं, हं. की अरे ही डिक्शन इथं नको, तुझी मुवमेंट अशी पाहिजे. म्हणजे मला जे भावायचं ते मी सांगायचो. बरं. मग ते सगळ्यांना अपीलही व्हायला लागलं तेव्हा. हं, मग ते वैद्य सर हळूहळू यायचे कमीच झाले. ज्या 3 अंकी नाटकात प्रथम काम केलं हं. त्याचाच आउट ऑफ कंपल्शन दिग्दर्शक मीच झालो त्याचा. बरं. आणि नाटक छान गेलं. भीती होती की जुनं नाटक मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगला कसं जाईल. हं. पण ते इतकं छान गेलं. मग पुढं मेडिकल कॉलेजचे फारसेस बरेच बसवले मी. मग दिग्दर्शक म्हणून नाव जेव्हा लागलं ते नाटक कुठलं? पहिलं घेतलं शिंगावर. म्हणजे बरं. साष्टांग नमस्कार मी अनऑफिशियल डायरेक्टर. घेतलं शिंगावरचं मी ऑफिशियल डायरेक्टर. त्यानंतर रात्र थोडी सोंग फार केलं. दिनूच्या सासूबाई, सभ्यग्रस्त, मोरूची मावशी केली मी एका वर्षी. त्यानंतर येईल तशी नाटकं करतच होतो. जवळजवळ तेव्हा मेडिकल कॉलेजची त्या 4.5 वर्षात मी 8 ते 10 नाटकं बसवली. बरं. आणि नंतर मग इंटर्नशिपमध्ये किंवा हाऊसपोस्टमध्ये सुद्धा परत 4-5 नाटकं बसवली. हं. मग सूर्याची पिल्ले होतं, तुझाही तुझपाशी होतं, प्रेमा तुझा रंग कसा ते होतं, प्रेमाच्या गावा जावे, अशी म्हणजे टिपिकल गॅदरिंगची खूप नाटकं बसवली. म्हणजे फार्सेस हा नंतर कंटाळा यायला लागला मला की अरे ते फार्सेस आपण काय करतोय, काहीतरी आशयघन कधी करणार का असं मला वाटायचं. पण तसं कधी संधी नाही मिळाली. पण नाटक दिग्दर्शन करत असताना सुरुवातीला तुम्ही अभिनेता म्हणून स्टेजवर आलात. बरोबर. मग असं कुठं वाटलं नाही की दिग्दर्शन करतोय आपण कुठं दिसत नाही, आपण स्टेजवर गेलो तर लोकांना दिसू, हा जो एक ट्रेंड असतो की लोकांना दिसणं, ते असं मनात नाही आलं की आपण रोल करावा दिग्दर्शन करण्यापेक्षा? मी अभिनय करायचोच, हां. पण दिग्दर्शक झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की दोन्ही जबाबदाऱ्या पेलणं हे जास्त अवघड होतं. हां. त्याचं कारण तुमच्यातल्या नटावर काही वेळेला तुम्ही अन्याय करू शकता किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी जास्त मोठं करायला जाऊन अख्खी कलाकृतीसुद्धा मारू शकता. बरं. असं जेव्हा मला वाटलं, मनापासून वाटलं की कदाचित मी माझ्याकडे स्वतःकडे जास्त लक्ष दिलं आणि एक खांबी तंबू असं ते नको होतं मला. बेसिकली हा एक टीम इफेक्ट आहे आणि तो टीम इफेक्टसाठी दिग्दर्शनात राहायचं असं ठरवलं. बरं. बाय दॅट टाईम मी त्वचारोग तज्ज्ञ झालो होतो. प्रॅक्टिस हळूहळू सुरू झाली होती. तर त्यामुळं दवाखाना सांभाळून करणं, मग मला असं वाटायचं की पुढे जर प्रयोग झाले तर दिग्दर्शकाला काही दरवेळी जायला लागत नाही. त्यामुळं टीम पाठवली की नाटकाचे प्रयोग होऊ शकतील. मग मी दिग्दर्शनातच जास्त रमलो. मग ते करत असताना मला काय काय जाणवायचं. अर्थात इतर वाचनही माझं बऱ्यापैकी असायचं. म्हणजे असं म्हणतात की मेडिकल कॉलेजमध्ये इतर वाचन कमी असतं, पण तसं काय आमच्या काळात तरी नव्हतं निदान. तर मी वाचायचो खूप. आणि दिग्दर्शन करत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसतंच नाटक बसवणं नाही किंवा भूमिका समजावून त्याच्या नटांच्याकडनं काढून घेणं नाही, तर टेक्निकल गोष्टींच्या मध्ये पण दिग्दर्शकाचं लक्ष घालावं लागतं. प्रश्नच नाही तेव्हा तर. हा जो अभ्यास त्याचा आहे, म्हणजे तुम्ही ज्या काळात नाटकं करायला सुरू केली किंवा बसवायला सुरू केलीत, कसं काय मार्गदर्शन तुम्ही घेत गेलात? त्याच्यासाठी काही रेफरन्सेस मिळवले किंवा या क्षेत्रातले गुरु कोण तुमचे? तसं म्हणाल तर भैयासाहेब परांजपे हे
गुरु असं मी म्हणेन. हां. म्हणजे मेकअपसुद्धा त्यांना करता येत असे. नेपथ्याबद्दल त्यांना चांगली माहिती असायची. लाईट्सबद्दल, कारण त्यांनी 1956 साली तुझं आहे तुझं पाशी मधला डॉक्टर सतीश केला होता. बरं. आणि त्यामुळे त्यांना खूप अशी हे होते. त्यानंतर डॉक्टर मधु हप्ते, त्यांची ती टीम होती. तर त्यांच्याकडनं मला थोडं मार्गदर्शन मिळायचं. हं. आणि आपल्याकडे चौगुले म्हणून एक थिएटर मॅनेजर होता, जनता थिएटर जे हं, आत्ता हं. दीनानाथ जे म्हणतो आपण, तिथं तो उत्साही माणूस होता. मग आम्ही काय फ्लॅट्स आणायचे, कुठं तर दोरीने जोडायचे वगैरे, इथपर्यंतच ते करू शकायचो. लाईट्सबद्दल म्हणशील तर बेसिक लाईटचं स्ट्रक्चर, ह्याच्या पलीकडे ते जायचं नाही. बरं. पण मेकअप वगैरे ह्या गोष्टीचं ट्रेनिंग तेव्हा घेतलंच आणि ते करू शकायचो आम्ही. बरं. तेव्हा राशीनकर आणि विसूभाऊच्या तिथनं मेकअप हं, हं. घेऊन ते असं होत असे. पण ते सुद्धा गरजेपुरतं तरी सुरू झालं हो. होतं. साधनांची मर्यादा होती. साधनांची मर्यादा होती, आर्थिक मर्यादा होती. हां, हां. त्यानंतर आता ड्रेपरी जर पाहिजे असेल तर पोलिसाचा ड्रेस असेल तर पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या पोलिसाचे पाय धरून तिथनं आणायची. बरोबर. त्यानंतर जेव्हा कधी आम्हाला सोफा वगैरे पाहिजे असायचा, खुर्च्या चांगल्या रिच सेट दाखवायचं, हं, हं. कुणाच्या तरी घरनं आणायचं आणि ते नंतर परत करायचं. बरोबर. मग ते आणण्या नेण्याचं भाडंसुद्धा देणं हे जड जायचं. हं. पण ती एक जबाबदारी असायची ना, आमच्याकडे बघून लोक देत आहेत ते बरोबर. असं. मग ते हे सगळं तेव्हा चालूच होतं. मग सेट बनवून घेणे असं काही व्हायचं नाही. हं, हं. पण जसं जसं पुढची नाटकं व्हायला लागली त्यात मग सेट, बॉक्स सेट जसे हे झाले, म्हणजे त्याच्या नाटकाच्या संहितेला जी गरज आहे त्याप्रमाणे. त्याप्रमाणेच करायला बरं, लागलो. बरं. आणि तशी संधी झाली, आर्थिक स्थिती सुधारली, पैसे देणं शक्य होतं. हं. म्हणजे आता 3 पैशाचा तमाशा जेव्हा बसवलं हं. तेव्हा त्याला काही हेवी सेट्स वगैरे असं काही नव्हतंच, पण म्युझिक वगैरे खूप हो, होतं. हो. तर ते सगळं करताना खूप खर्च व्हायचा. म्हणजे साधारण 40-45 मुलं तालमीला असायची आणि 12-13 प्रवेश होते. तर हे सगळं सुरू असायचं. तर तेव्हा त्या काळात नाटकाचा जवळजवळ 33 ते 34 हजार रुपये खर्च झाला होता प्रोडक्शनचा. बरं. पण पुढे 5-6 प्रयोग केले, सगळे पैसे मिळाले वगैरे. हं. पण अशी एक सोय झाली. पण ह्याचा अभिनयाच्या दृष्टीने अभ्यास तर फक्त स्वतःचं स्वतः वाचून बघणे, हं. पॉज म्हणजे काय हे जाणून घेणे, डिक्शन म्हणजे काय जाणून घेणे, मग त्याचं डिक्शन बदललं की अर्थ काय होईल त्याचा अभ्यास करणे हं. आणि स्वतःशी बोलत राहणे त्याबद्दल. बरोबर. म्हणजे आता मी काय करू किंवा आता मी काय करू, हां. मी काय करू, मी काय करू, हं. असे काहीही कुठेही जोर देऊन बघायचे, प्रश्नचिन्ह, पॉझेस, हे केलं. त्यानंतर डॉक्टर असल्यामुळे एक मोठा फायदा झाला. आमच्याकडे ॲनाटॉमी नावाचा जो विषय आहे हं. त्याच्यात शरीरशास्त्र विज्ञान, ते बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा चेहरा, तुमचे प्रत्येक मसल, जसं आपण बिल्डर बायसेप्स, ट्रायसेप्स, हो. ट्रॅपिझियस म्हणतो, तसं फेशियल मसल्स, हं. त्याची मुवमेंट काय असावी काय नाही, त्याचं इन्सर्शन कुठनं, ओरिजिन कुठनं, हं, हं. ह्याच्याबद्दल खूप आम्हाला शिकवलं जातं बरोबर. बेसिकली. तर हसताना कुठले मसल्स लागतात, रडताना कुठले लागतात, डोळ्यातनं पाणी आणायचं म्हणजे काय करायचं वगैरे. तर ह्याचं ट्रेनिंग असं नाही झालं, पण त्याबद्दल मला माहिती होती. आधी शिबिरामध्ये शिकवलं जातं ना, हां. ते तुम्हाला तुमच्या शैक्षणिक ह्याच्यामध्येच मिळालेलं होतं. हो, तेव्हा मिळालं. शिवाय स्टेजवरची मुवमेंट, हां. आपण काय केलं म्हणजे कुठं दिसेल, कसं हां, दिसेल, हां. ह्याच्याबद्दल एक म्हणजे ज्याला म्हणतो ना की स्वतःकडेच स्वतःच्या नजरेने बघायची एक क्षमता डेव्हलप करायला लागते स्टेजवरती काम करत असताना, आणि ती नटाला द्यायला लागते की तू बाबा हे करतोयस ना, तर तुला ते कसं दिसतंय, हे तुला दिसतंय का. त्रयस्थपणे बघितलं पाहिजे स्वतःकडेच. हां, बरोबर. स्वतःकडेच त्रयस्थपणे त्याच्याबद्दल मी खूप विचार करत बसायचो. म्हणजे मला सुद्धा कधी कधी असं वाटायचं की अरे मी एकटा बसून काय करतोय, ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कुठला इफेक्ट आणण्यासाठी काय करायला लागेल. एखादी कॅरेक्टर डिझाईन करत असताना हं. आमच्याकडे एक पर्सनॅलिटी ट्रेट असा भाग असतो. बरं. म्हणजे एखादं पूर्वीची जी नाटकं मी बघायचो हं. त्याच्यात रागीट कॅरेक्टर म्हणजे ते सतत रागवलेलं टन 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 टन, तर खरं ते कधीच नसतं. रागीट माणूस 24 तास रागवलेला नसतो किंवा दुःखी हा दुसऱ्या कुठल्याच इमोशनमध्ये जात नाही असं नाही आहे. बरोबर. तर त्या ट्रेट पुरता त्याची तेवढ्या बॉडी पुरतं. लँग्वेज हं. काय असावी, हं. त्याची एक्सप्रेशन काय असावी, त्याची चालण्याची स्पीड काय असावी, बसणं, वागणं, बोलणं हे कसं असावं, त्याचे लुक्स काय असावेत. लुक्सबद्दल मी खूप तेव्हा विचार करायचो. हं, हं. शोल्डर लुक म्हणजे काय, डबल लुक म्हणजे काय, अशा खूप गोष्टी मला जाणवायच्या. पण मला टेक्निकली हे माहीत नसायचं की ह्याला हे म्हणतात. बरोबर. गरज म्हणून हे करायचो, हां, हां. असं झालं. आणि ते मला मेडिकल फॅकल्टीचा खूप त्यात उपयोग झाला. हां.
आणि पेशंट म्हणून ज्या खूप लोकांना मी बघायचो हं. त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स बघून ह्याला नक्की काय होत असेल हं. हेही मला रीड व्हायला लागलं. बरं. म्हणजे एखाद्या माणसाला जर दुखत असेल काही तर ती एक ॲगोनी चेहऱ्यात दिसते, डोळ्यात दिसते. त्यामुळे निरनिराळ्या एक्सप्रेशनची ओळख माझी व्हायची. बरं. आणि सर्व व्यवसायातली मला माणसं भेटायची. हां. म्हणजे बिल्डर्स भेटायचे, डॉक्टर्स भेटायचे, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट हे सगळे भेटायचे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियाही भेटायच्या. तर त्यांचं चालणं हे वेगळं असतं. त्या चालण्यामध्ये एक ग्रेसही असते, पण एक बुलावा पण असतो, एक मादकता पण आणलेली असते. तर हे मी बघायचं पेशंट म्हणून जेव्हा यायचे आहे. हो. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, हां. तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये असता तेव्हा तुमची नाटकाची कार्यशाळा तिथं सुरू होती. खरं आहे ते. हां? अगदी खरं आहे. म्हणजे मला असंही वाटतं की पेशंटशी बोलताना मी त्याच्या कुणीकडे बघितलं पाहिजे, हां. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं पाहिजे, किंवा काही एखादी गोष्ट समजावून सांगत असताना माझ्या बॉडी लँग्वेजमधनं त्यांच्या आजाराबद्दलचा एक सद्भावना जी आहे, किंवा मी तुझ्याशी बाबा कनेक्टेड आहे, हां. सहभागी आहे मी तुझ्या भावनेत, बरोबर. असं माझं एक्सप्रेशन असणं ही गरजेची गोष्ट. त्यांना थोडं रिलॅक्स करणं गरजेचं आहे. किंवा माझा चेहरा असा पाहिजे की समोरच्या माणसाला माझ्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे. बरोबर. आणि सांगितल्यानंतर काहीतरी एक आश्वासकपणा माझ्या चेहऱ्यात असला पाहिजे हे मला जाणवत होतं. आणि थिएटर केल्यामुळं मला हे प्रॅक्टिसमध्ये त्याचा उपयोग झाला. हे खूप डेव्हलप होत गेलं असेल हे ॲट ए टाईम सगळं. म्हणजे हे तिकडेही आणि इकडेही. मग पेशंटची बऱ्याचदा असं होतं की आता मेडिकल प्रोफेशनमध्ये हिस्ट्री घेणं तर बऱ्याचदा डॉक्टर्सना वेळ असतो नसतो, त्यामुळे ते हां ठीक आहे असं पण होतं. तर ते पेशंटना नाही चालत. हे मला जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा त्यांची संपूर्ण हिस्ट्री ऐकून घेणे, ऐकून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना एक 20 ते 25% बरं वाटायला लागतं, कारण ह्याच्या आधी कुणी ऐकूनच घेतलेलं नाही असं त्यांचा अनुभव असतो. मग एकदा ऐकून घेतलं की मग तुम्ही काहीतरी सांगू शकता आणि ते स्वीकारू शकतात, मग बरं होण्याचा मार्गही होतो. कारण एक विश्वासानं आलेला असतो पेशंट की त्याच्याकडे गेलो की मी बरं होईन. पण समोरच्या डॉक्टरांच्याकडनं तसा जर चांगला रिस्पॉन्स किंवा पॉझिटिव्ह आला तर ते जास्त दोघांच्याही दृष्टीनं. हां, म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या नजरेतून, माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून, माझ्या बॉडी लँग्वेजवरनं, तसंच माझ्या आवाजाचा जो काही मांडणी असेल किंवा सॉफ्टनेस असेल, ज्याला म्हणू आपण पॅशनेट, कंपॅशनेट असा जर आवाज असेल तर समोरच्या माणसाला माझ्याबद्दल काहीतरी विश्वास वाटू शकेल. आणि तो डॉक्टर म्हणून असणं ही नक्की गरज आहे. खरं तर ती ऑल टाईम गरज आहे, पण आत्ताच्या काळात ती जास्त गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही जे आत्ता दिग्दर्शक म्हणून काम करत असताना किंवा नाटक करत असताना त्याचे जे सगळे ॲस्पेक्ट्स आहेत ते पेशंटवर ॲप्लाय करताना तुम्हाला काही वेगळे अनुभव येतात की आता कुष्ठरोग हा माझा म्हणजे व्यवसायात खूप पेशंट बघत असतो. बरोबर. त्यांना जेव्हा प्रथम तुम्ही सांगता की तुला कुष्ठरोग झाला आहे, त्यावेळी त्याला इतका प्रचंड धक्का बसलेला असतो. त्या धक्क्यातनं त्यांनी सावरणंही महत्त्वाचं असतं. तर त्याला सावरण्यासाठी कित्येकदा एक साधा स्पर्श हा फार मोलाचा असतो. डिफॉर्मिटीज झालेले असतात हाताचे, म्हणजे हात वेडेवाकडे झालेले असतात, तर त्याला कोणी स्पर्शच केलेला नसतो बऱ्याचदा, कुष्ठरोगी आहे म्हणून. तर मी त्यांना स्पर्श करून त्यांच्याशी बोलायचो. त्यांनी इतका विश्वास निर्माण होत असे की त्याची भूक ती आहे ना, आणि त्याला स्पर्श ज्ञान नसतं, मग त्याला टोचलं तर कळत नसतं, किंवा त्यांना जखमा झालेल्या असतात पायात. त्या वॉर्डमध्ये मी 2 वर्ष काम केलं आहे, म्हणजे लेप्रसीमध्ये. त्यांना पायाला झालेल्या जखमा त्यांचं ड्रेसिंग करणं हे खूप मोठं काम असतं. बऱ्याचदा माणसं तिकडे फिरकत पण नाही, पण मी त्यांची ड्रेसिंग रीतसर करून येत असे. पण माझ्या आईवडिलांना एकदा त्याचं टेन्शन असायचं, म्हणजे घरी आल्यानंतर तू आधी आंघोळ कर, हात स्वच्छ धू आणि मगच जेवायला बस. पण मला असं म्हणजे लेप्रसीच्या पेशंटना काय वाटत असेल, मी त्यांना तपासून जेव्हा घरी जातो तेव्हा मला घरीसुद्धा साधारण जरा तू काळजी घे वगैरे असे वाक्य आल्यानंतर, जर तुम्हाला ह्या पेशंटकडनं काही धोका नाही हे माहीत असेल तर स्पर्श व्हावा ना. हा जो इमोशनल आस्पेक्ट आहे म्हणजे डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये, त्यात स्पर्शाचं महत्त्व फार आहे असं मला वाटतं. आणि स्पर्श हा विषय नाटकाशी संबंधित पण खूप आहे, कारण तुम्ही कसे स्पर्श करताय त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. जसं खांद्याला हात लावणं, हातात हात घेणं, शेक हँड करणं, किंवा डोक्यावर हात ठेवणं,
म्हणजे काही वेळेला स्पर्श न करता तुमच्या भावना व्यक्त करणं. हं. आता स्पर्शामध्ये सुद्धा जसं स्त्रियांना गुड टच, बॅड टच हो. माहीत असतं. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श. तर नाटकाची किंवा संहितेची गरज काय आहे, हं. हे बघून कमीत कमी ह्याच्यातनं जास्तीत जास्त भावना व्यक्त होणं. म्हणजे मला मादक स्पर्श दाखवायचा असेल तर तोही मी दाखवीन. पण त्याच्या आधी एक्सप्रेशन्सनी तयारी करीन बरोबर. आणि मग स्पर्श करीन अशी भीतीच फक्त दाखवीन. हं, हं. शेवटी हा मनावर केलेलाच आघात आहे. होय. ते अर्थात दिग्दर्शकीय कौशल्य म्हणू किंवा त्याची जबाबदारीच आहे, की मला जे पाहिजे ते लोकांच्या मनात तसं आणत गेलं पाहिजे. हं, हं. ती भावना लोकांची यायला मानसिकता तशी तयार होते. तयार व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तर त्या सगळ्या ह्याच्यातनं हे थिएटरमधलं खूप मला उपयोग व्हायचा. दोन्ही गोष्टी तुम्हाला म्हणजे परस्पर पूरक आहे पूरक असं आहे. मला वाटतं. वा. सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्या नाटकांचा उल्लेख केला, जी तुम्ही नाटकं दिग्दर्शित केलीत, त्याच्यामध्ये अनेक विनोदी नाटकं आणि जी खरंच गाजलेली पण होती. हो. मग ती करताना काही वेगळं दडपण मनावर होतं, की हे नाटक ह्या माणसानं एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे, ते आता मी करायला लागलो आहे आणि माझ्यासमोरचे कलाकार हे सगळे नवोदित आहेत, मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत. मग ते करताना काही दडपण मनावर होतं? मला तर काहीच दडपण नव्हतं. त्याचं कारण मला कुठं काही नाव नव्हतं आणि काही हं, नव्हतं. हं. दुसरं, ही सगळी जी नाटकं मी बसवली ती मी आधी कोणाची बघितलेलीच नव्हती. वा. त्यामुळं माझी पाटी इतकी कोरी होती, त्यामुळं मला सुचेल तेच हां. असं मी करत हां. गेलो. खरं दिग्दर्शक म्हणून मला असं जे वाचत असताना किंवा जेव्हा तुझं आहे तुझं पाशी मी बसवलं हं. पु ल देशपांडेंचं, नाटक हे लोकांना प्रथम विनोदी वाटतं बरं का. नाही पण तसं ते. तसं नाही आहे. नाही. तेव्हा ते मात्र प्रोफेशनल मी बघितलेलं नव्हतं आधी. पण मला ते ह्यांचं काम छान आहे, त्यांचं काम असं लोक सांगायचे. पण तुझं आहे तुझं पाशी मी वाचल्यानंतर मला पु ल देशपांडे काय विचार करत असतील आणि नाटक बेतत असताना निरनिळ्या फिलॉसॉफींचा हं. काय तो त्यांनी मांडलेला आहे आलेख. आणि म्हणजे प्रत्येक माणसाला एक स्वतःची जगण्याची फिलॉसॉफी असते. हो. दुसऱ्या फिलॉसॉफीज तुम्ही बघत असताना तुम्ही खूप तिकडे अट्रॅक्टही होऊ शकता. हं. पण ती फिलॉसॉफी मला ॲडॉप्ट नाही करता येणार. हां. हे अत्यंत वास्तवातलं सत्य पुलंनी इतक्या देखण्या पद्धतीने मांडलं. ते मला माझ्या आयुष्यात प्रथम कळलं. ते तुझं आहे तुझं पाशी किंवा भले कुणाचं काही असेल, हं. माझं मला करायचं आहे, तुझं तुझ्यापाशीच आहे हो. आणि ते तू शोध आणि डेव्हलप कर. कारण त्या नाटकातली जी पात्रं आहेत, ती पण प्रत्येकाची एक वेगळी फिलॉसॉफी आहे. अगदी म्हणजे आचार्यांची वेगळी होय. आहे, काकाजींची अशी वेगळी. रसिली आहे. होय. त्यानंतर डॉक्टर सतीश हा डॉक्टर आहे, होय. उषा ही सेवाभावी. म्हणजे सगळ्यांना श्याम तर वेगळा. तो कन्फ्युजन म्हणजे इतका आहे की ह्यांना फॉलो करू का त्यांना फॉलो करू. खरं आहे. आणि त्याला जेव्हा कळतं की नाही नाही कुणालाच फॉलो करू, माझं मलाच करायचं आहे. बरोबर. किंबहुना अख्ख्या माणसाच्या आयुष्यातल्या संपूर्ण प्रवासामध्ये हं. स्वतःच्या क्षमतांची जाणीव होण्यासाठी हे थिएटर फार मोलाचं आहे वा वा. असं मला वाटतं. या नाटकाचा आत्ता आपण नाटकाविषयी ज्या बोलतोय, तुझं आहे तुझ्यापाशी, अशा पद्धतीची नाटकं म्हणजे ज्या नाटकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी फिलॉसॉफी आहे, हे बसवताना तुम्हाला काय चॅलेंज वाटतं? मुख्य म्हणजे ती पात्र जी आहेत हां. त्यांना ते भावलं पाहिजे. हां. त्यातलं मर्म त्यांना कळलं पाहिजे आणि त्यांची एक नैसर्गिक कॅरेक्टर त्याच्या जवळपास जावी हं, हं. अशी माझी इच्छा असायची. बरं. आणि ते संपूर्ण नाटक त्याला आधी समजलं पाहिजे त्या व्यक्तीला, की तुझं तुझं पात्र समजून उपयोग नाही. हं. ही या नाटकाची गरज नाही. अख्ख्या नाटकाची फिलॉसॉफी काय आहे, थीम काय आहे, उद्देश काय आहे, हे कळलं पाहिजे. म्हणजे आता जसं नाटकाचं टायटलच असं होतं की तुझं आहे तुझं पाशी, म्हणजे वन लायनरला हो, आहे हे हो, नाटक. हो. सगळं नाटक बघितल्यानंतर तुझं तुझ्यापाशी आहे हे कळणं. हं. तर हे माझ्या प्रत्येक पात्राला कळावं ह्याच्यासाठी खूप संवाद व्हायचा आधी. बरं. मग त्यांना बसून मी समजावून सांगायचो. लाईक काकाजीनं सांगितलं, हा माणूस रंगेला आहे, रसिक आहे, हं. अश्लीलता नाही आहे त्याच्यात. तर हे तुला तसं दिसलं पाहिजे. म्हणजे काहीतरी तो मोठा हे सांगतो, तिकडे ती नाचणारी होती हं, अमुक हं. अमुक किंवा ह्याच्याबद्दल त्याला काही पाप वाटत नाही आहे किंवा गिल्ट नाही आहे असं आहे. तसंच आचार्य हे भारलेले आहेत हो. आणि ते खरे आहेत. म्हणजे तो लोकांनी तिथं हसणं आचार्यांच्या कुठल्या तरी हं. ह्याला, हं. हे मला न पटणारी गोष्ट आहे बरं. असं मला वाटायचं. तर मला तिथं लाफ्टर न येण्यासाठी मी काय जी प्रिकॉशन हां, घ्यायची हां. ती घेत होतो. नाहीतर कसं होतं काकाजींच्या त्या ह्याच्या पुढे की आचार्य ते कुचेष्टेचा विषय हां, हां. असं होऊ शकलं असतं. पण माझ्या नाटकात मी तसं कधीही होऊ दिलं नाही. आणि या नाटकात प्रत्येक कॅरेक्टरचं प्रत्येकाविषयीचं एक वेगळं बाइंडिंग आहे, नातं आहे. नातं आहे त्यांचं. पण तेही
दिग्दर्शकांना समजावून सांगून ते काढून घेणं महत्त्वाचं आहे. अगदी अगदी म्हणजे उषा आणि डॉक्टर सतीश हो, ह्यांचं नातं इतकं नाजूक आहे. संस्कार ह्या विषयावर सुद्धा त्या नाटकाचं भाष्य फार वेगळं आहे. होय. गीता ह्या कॅरेक्टरवर जे संस्कार लादले गेलेले आहेत त्याच्यावरही पुलंचं भाष्य अफाट आहे. तर तेव्हा इतकं इतकं नाटकाबद्दल वाचलं मी आणि फार भारी वाटलं मला. वा. आणि तिथनं पुढं मला मगाशी विचारलं तुम्ही की दिग्दर्शक व्हावं असं का वाटलं, ते खरं तर या नाटकानंतर मला जास्त वाटलं की काहीतरी वेगळं आपल्याला विचार करता येतो आणि तो मांडता येतो. रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. पण वेळेअभावी आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.